ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. अंबरनाथ म्हणून बातमी आहे. अंबरनाथच्या ठाकूरपाडा उंबरवाडी या गावामध्ये गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पालिका हद्दीत मोडणाऱ्या गावांमध्ये पाणी योजना नाहीये, त्यामुळे 12 महिने विहिरीच्या पाण्यावरती या गावकऱ्यांना अवलंबून राहावं लागतंय. दरम्यान यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे गावातील विहिरींनी आता तळ गाठलाय. शिवाय पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे तळ गाठलेल्या विहिरीतून प्लॅस्टिकच्या भांड्याच्या सहाय्याने पाणी गाळून पिण्याची वेळ गावकऱ्यांवरती आली आहे. गेल्या 5 ते 6 पिढ्यांपासून या गावाच्या पाण्याच्या बाबतीत काही सुधारणा झालेली नाही असा आरोप सुद्धा गावकरी करतात. पूर्वीपासून मी आज बघत आलो, पण 4-5 पिढ्या बघत आलो. मी ओळखतो, माझे आई वडील, माझे बाप यांना ओळखतात. पूर्वीपासून आमदार खासदार इथे येतात, काही गोष्टी आश्वासन देतात यांना, आम्ही देऊ इलेक्शन पुरता कामापुरती करून घेतात. नंतर यांच्या काहीच नाही. पाण्याचा प्रश्न आहे आणि बेदो काही गोष्टीचा प्रश्न आहे. शाळेचा नाही आहे, रेशनिंगचा नाही आहे, बेदूक जाती दाखल्यांचा नाही आहे, खास करून लाईटीचा पण नाही. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. ते सोलापुरातील बोरामणी गावाजवळ एसटी बसला भीषण आग लागलेली आहे. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर सोलापूरहून उमरगाच्या दिशेने निघालेल्या लालपरी बसने अचानक पेट घेतलेली आहे. बसने पेट घेतल्याचं लक्षात येताच वाहन चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवलंय आणि बसने पेट घेतल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झालेली आहे. दरम्यान या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र बसने पेट घेतल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पेहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी तर कुटुंबियांना 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा. पेहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू. उद्या पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याची शक्यता. सीसीएस मीटिंग नंतर सीसीईएचीही बैठक होणार. जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवरती आक्षेपार्ह पोस्ट. तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपाकडून जोरदार पलटवार. झेंडावंदन म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार मॅन केली नाही. सब्र का फल मीठा होत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरून भरत गोगावलेंचं सूचक विधान. झेंडावंदनाच्या मुद्द्यावर बोलण्यास आदिती तटकरेंचा नकार. पत्रकारांच्या प्रश्नाला चुकवत तटकरेंचा काढता पाय. तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी पास घोटाळ्याचा आरोप. मोफत दर्शन पासची 4 ते 5 हजारांना विक्री होत असल्याचा पुजारी आणि आमदार कैलास पाटलांचा आरोप. मुंबईतील वांद्र्यात शोरूममध्ये भीषण आग. अग्निशमक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीत शोरूमचं मोठं नुकसान. नाशिकच्या वणीगडावर भाविकांच्या वाहनाला अपघात. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाताना वाहन उलटून झालेल्या अपघातात अनेक भाविक जखमी.